कुंभमेळ्याच्या तयारीपासून पेपरफुटी, नेपाळ दुर्घटना आणि ओबीसी आरक्षणाच्या आरोपापर्यंत विविध मुद्द्यांवर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी भाष्य केले। नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी सांगितले। एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात सहभागी असलेल्यांवर कडक कारवाई होणार असल्याचा इशाराही दिलाय। ओबीसी आरक्षणावरून सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांवरही त्यांनी विरोधकांना पुरावे देण्याचे आवाहन दिले। कुंभमेळ्याच्या बैठकीतील नाराजीवर कुंभ सर्वांचा असल्याचं म्हणत त्यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय। अन्न भेसळीवरील कारवाईचं समर्थन करत मुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौऱ्याची आणि समृद्धी कनेक्टच्या कामाचीही माहिती त्यांनी दिली आहे। आम्ही लोकांना विचारतो, सगळ्यांना आम्ही प्रसिद्धी दिली आहे त्या ठिकाणी आम्हाला कळवा, जिल्हाधिकाऱ्यांना कळवा। आम्ही आमचा नंबर दिलाय, तो 24 तास आहे त्या ठिकाणी टोल फ्री, आणि त्याच्यावरून आम्ही सांगितलं की आम्हाला कळवा। कोणी आपल्या आजूबाजूचं गेलं असेल, कोणी आपले नातेवाईक गेले असतील, आपल्या ओळखीचे कोणी गेलं असेल, तसं मला माहित होतं आणि म्हणून मी लगेच त्यांचा शोध घेतला, पण ते सुखरूप आहेत। तसं कोणी गेलेलं असेल त्यांनी आम्हाला तात्काळ या ठिकाणी कळवावं, म्हणजे मग आम्हाला शोध घेण्यासाठी सोपं होईल। ते सांगतो की अतिशय गंभीर हा विषय आहे, म्हणजे इतकी काळजी घेऊन सुद्धा पेपर फुटतात कसे काय, हा मोठा संशयाचा विषय आहे। आता हा प्रेम प्रकरणातून त्याची मुलगी ती कोणावर प्रेम करते, त्याला दिला, तो नापास झाला आणि म्हणून हे बिंग फुटलं, ते बरं झालं, अन्यथा हे कळालं नसतं काय झालं काय नाही। पण अशा लोकांसाठी आता कडक शासन केलं पाहिजे। कडक शासन म्हणजे कोणाची हिंमतच होता कामा नये असं करण्याची, असे प्रावधान निश्चित त्या ठिकाणी करावं लागेल। पण या पुढच्या काळामध्ये पेपर फुटूच नये किंवा असं कुठेही प्रकार अनुचित घडता कामा नये, यासाठी सरकार खूप गांभीर्याने विचार करत आहे। मला वाटतं लवकरच काहीतरी नवीन सिस्टीम त्यामध्ये अडॉप्ट केली जाईल। मला वाटतं आता जे ओबीसी आहेत, ज्यांचे सर्टिफिकेट आहेत, त्यांना व्हॅलिडिटी आहे, ते लाभ घेणारच आहेत। कोणी कशाचा लाभ घेतला, कोणी नाही घेतला, हा विषय वेगळा आहे। पण मला असं वाटतं की ज्यांची व्हॅलिडिटी झालेली आहे, मग ती कुठली असेल, ओबीसीची असेल, कोणाची एसटीची आहे, कोणाची एससीची आहे, एनटीची आहे, मला वाटतं ते त्या ठिकाणचा लाभ घेतील। पण त्याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीने कोणी घेतलाय का, हा विषय महत्वाचा आहे। आता आपल्याला जायचं असेल तर आपल्याला घोटीहून आपण समृद्धीला कनेक्ट होतोय, आणि ते जो 50 किलोमीटरच्या वर 60 किलोमीटर जवळपास ते अंतर आहे, आणि त्यामुळे मग थोडा वेळ अधिक लागतोय। आणि म्हणून नाशिकहून जवळ शॉर्टकट मला वाटतं 18 किलोमीटर, आपण 28 सांगतात, मला जी माहिती मिळेल ते 18 किलोमीटर आहे। तर 18 किलोमीटर नाशिकहून निघालो की लगेच आपण समृद्धीला कनेक्ट होऊ। त्यामुळे अजून पाऊण तास अर्धा तास बचत त्या ठिकाणी होणार आहे, आणि मुंबई नाशिक हे अंतर अतिशय आता कमी वेळेमध्ये कापलं जाईल। पुढे सुद्धा आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला जे भिवंडीहून तो वेळ लागतोय, त्या संदर्भामध्ये मला वाटतं वर्ष दीड वर्षामध्ये मार्ग निघेल। आम्ही डायरेक्ट नरिमन पडला जाऊन उतरू, म्हणजे 2 तासामध्ये नाशिकहून निघालेला माणूस डायरेक्ट नरिमन पडला जाऊन पोहोचेल, अशी व्यवस्था माननीय मुख्यमंत्री करतायत, शासन या ठिकाणी करताय, आणि ते काम अतिशय आता वेगाने सुरू आहे।